आता दाखल झाला असेल, नाहीतर होईल. सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल, फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल, अटक करावं लागेल, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल. एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात. याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे. या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू. वर्षामध्ये मोठमोठे स्फोट झाले, अनेक जीवितहानी झालेले आहेत. तर 2016चा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा रेसिडेन्शियल झोन जो फार जवळ आलेला आहे, तिथून शिफ्ट करणार होता मी, तशी घोषणा केली होती. तसं काही पत्र देखील त्यांनी जारी केलं होतं. नंतर पुढे काही कारवाई झाली नाही. मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची, आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे. परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं. या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही. मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं. अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे.